माणूस हा मुळातच समूहप्रिय प्राणी. माणसं एकत्र आली की एखादं काम अधिक वेगानं आणि चांगलं होतं हे त्याला उमगलं आणि यातूनच सहकाराचा विचार जन्माला आला. सहकाराचा हा जागर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुमदुमला आणि गावोगावच्या मातीतून उभे राहिले असंख्य भूमिपुत्र आणि अनेक मोठे प्रकल्प. काळ्या आईशी इमान राखणारा हा शेतकरी. 100 वर्षांपूर्वी शेतकऱ्यांची स्थिती फारच वाईट होती. एका बाजूला निसर्गाची अवकृपा तर दुसरीकडे सावकारी पाश. शेतकरी काबाड कष्ट करी, पण कितीही पिकवलं तरी त्या मालाला योग्य भाव मात्र मिळत नसे. पिकलं तरी विकत नाही आणि विकलं तरी स्वतःच्या पदरात काहीच पडत नाही अशी स्थिती होती. ही स्थिती बदलण्यासाठी शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी आवाज उठवला. त्यातूनच सहकारी चळवळीचा जन्म झाला. शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे या उद्देशानं कोल्हापूरच्या रयत सभेनं 1939 मध्ये शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना केली. संस्था स्थापन झाली त्यावेळेला हा गुळाचा व्यवसाय आणि त्याला शेतकऱ्यांना लागणारा माल याच्यावर नियंत्रण नव्हतं. खाजगी लोकांचा सावकारशाहीचा त्याच्यावर पगडा होता. शेती उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नव्हता, त्यांचं योग्य वजन होत नव्हतं आणि योग्य असा हिशोब त्यांना मिळत नव्हता. P.A. राणे, S.S. तोडकर यांच्या पुढाकारातून या संस्थेचा विस्तार झाला. तात्यासाहेब मोहिते यांच्या कठोर परिश्रमातून संस्था मजबूत पायावर उभी राहिली. खरेदी विक्री बरोबरच शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे सुरू करावेत असा विचार तात्यासाहेबांनी 1951 मध्ये मांडला आणि 1953 मध्ये कोल्हापूर जवळ वडगाव इथं संघाची ऑइल मिल सुरू झाली. भांड्याचा कारखाना, औषधालय, ग्राहक भांडार अशा अनेक योजनांमधून शेतकरी संघाचं कार्य वाढत गेलं. आता या संस्थेची वार्षिक उलाढाल 200 कोटी रुपयांच्या घरात गेली आहे. विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटीचं कार्यही असंच मोठं आहे.
शेतमालाच्या खरेदी विक्रीसाठी गावागावात पतसंस्था तर जिल्ह्याच्या ठिकाणी सहकारी खरेदी विक्री संघ आहेत. महाराष्ट्रातल्या गावोगावी सहकाराचं वारं वाहू लागलं. छोटे गरीब शेतकरीही एकत्र येऊन हिमालया एवढं उत्तुंग काम करू शकतात हे दाखवून दिलं लोणीच्या विठ्ठलराव विखे पाटील या भूमिपुत्रानं. जीवाचं रान करून देशातला पहिला सहकारी साखर कारखाना काढण्याचं स्वप्न विठ्ठलरावांनी 1950 मध्ये पूर्ण करून दाखवलं. सहकारातून उभं राहिलेले हे स्वप्न पाहण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1961 मध्ये प्रवरा सहकारी साखर कारखान्याला स्वतः भेट दिली. आज जे मी पाहिलं त्यावरून सहकारी चळवळीवरची माझी निष्ठा दृढ झाली आहे, असे गौरवोद्गार पंडितजींनी काढले होते. साखर कारखाने हे तर महाराष्ट्रातल्या सहकाराचं बलस्थान. गेल्या 25 वर्षांमध्ये सहकारी साखर कारखान्यांची संख्या 8 पटीनं वाढली आहे. एकट्या अहमदनगर जिल्ह्यातच 14 सहकारी साखर कारखाने आहेत. सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, जालना अशा जिल्ह्यांमधले साखर कारखाने त्या त्या भागातल्या सर्वांगीण प्रगतीमध्ये मोठा वाटा उचलत आहेत. साखरेच्या उत्पादनात भारताचा जगामध्ये पहिला क्रमांक लागतो. देशातल्या 460 साखर कारखान्यांपैकी 175 कारखाने एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यातले 104 प्रत्यक्ष उत्पादन करतात. देशातल्या साखरेच्या एकूण उत्पादनाच्या 36% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होतं. साखरेच्या उत्पादनाबरोबरच मद्य, मद्यार्क, आम्ल, पोटॅश अशा रासायनिक पदार्थांची निर्मितीही सुरू झाली आहे. काही सहकारी साखर कारखान्यांनी कागद निर्मिती प्रकल्पही हाती घेतले आहेत. अतिशुद्ध मद्यार्क निर्मितीचे 20 तर कागद निर्मितीचे 7 प्रकल्प सुरू झाले आहेत. सहकारी साखर कारखान्यांमुळेच ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थानं कायापालट झाला. शाळा, महाविद्यालय, तंत्रनिकेतन, वैद्यकीय महाविद्यालय अशी सुरू करून साखर कारखान्यांनी ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक क्रांतीच घडवून आणली. गोरगरिबांना आवश्यक औषधोपचार मिळावेत या जाणीवेतून अत्याधुनिक रुग्णालयही या साखर कारखान्यांनी उभारली आहेत. परिसर विकासाबरोबरच ऊस पिकवणारे शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. परप्रांतातून येणाऱ्या ऊस तोडणी कामगारांची संख्या फार मोठी आहे. या ऊस तोडणी कामगारांसाठी पक्की घरं आणि त्यांच्या मुलांसाठी साखर शाळा असे उपक्रम काही साखर कारखान्यांनी सुरू केले आहेत. सहकारी चळवळीला खरी दिशा आणि वेग मिळाला तो महाबळेश्वरच्या शिबिरात.
महाराष्ट्र राज्याची स्थापना तर झाली. आता विकास कसा घडवायचा, विकासाला कोणती दिशा द्यायची याचा विचार करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी 1960 मध्ये महाबळेश्वर इथं कार्यकर्त्यांचं एक शिबिर घेतलं. सुमारे 3,500 कार्यकर्ते या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. ग्रामीण भागातला प्रत्येक मनुष्य, विशेषतः शेतकरी वर्ग, दुकानदार, छोटा मोठा उद्योग करणारा मनुष्य हा सहकारी चळवळीचा एक अविभाज्य घटक झाला पाहिजे आणि त्यानं या सहकारी चळवळीच्या भांडवल उभारणीच्या कामामध्ये आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी केली पाहिजे, अशी व्यवस्था आखली गेली पाहिजे. म्हणून प्रत्येक गावात निदान 5 मैलाच्या आत तरी सोसायटी असली पाहिजे. सहकारी संस्थांचा पहिला कायदा 1904 मध्ये अस्तित्वात आला. 1906 मध्ये डिफेन्स अकाउंट्स क्रेडिट कोऑपरेटिव्ह आणि कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पुण्यात स्थापन झाल्या. छोट्या कर्जाची, छोट्या मदतीची अपेक्षा असणाऱ्या मंडळींनी एकत्र येऊन 1906 साली कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी पहिल्यांदा हिंदुस्थानामध्ये स्थापन केली. साहित्य सम्राट न. चिम. केळकर हे या पतसंस्थेचे पहिले अध्यक्ष. पुढे कॉस्मॉस पतपेढीचं रूपांतर कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेत झालं. राष्ट्रीय नेते गोपालकृष्ण गोखले यांच्या पुढाकारानं 1911 मध्ये बॉम्बे सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक स्थापन झाली. तिचंच पुढं महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असं नामकरण झालं. वरती महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, मध्ये जिल्हा सहकारी बँक आणि गावातली असणारी आमची प्रायमरी हे सोसायटी ज्याला आपण म्हणतो वित्त कार्यकारी सहकारी संस्था, की जी आर्थिक दृष्टिकोनातनं गावातल्या सगळ्या लोकांच्या असणाऱ्या गरजा, एकमेव गरजा त्या ठिकाणी पुरवणारी ही सोसायटी, याच्या माध्यमातून आपण ह्या सर्व कर्ज पुरवठा करतो. शेतकऱ्यांना अल्प व्याजदरानं कर्ज देणाऱ्या सहकारी संस्था वेगानं वाढत आहेत. गारगोटीच्या भुदरगड पतसंस्थेनं 10 मैलांच्या सीमा ओलांडून एक नवा अध्याय सुरू केला आहे. आज राज्यामध्ये सुमारे 10,000 नागरी सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत. या विभागामध्ये शेतीशिवाय अन्य कसलाही उत्पन्नाचा सोर्स नाही. असा असताना सुद्धा या गेल्या 20 वर्षाच्या काळात भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेनं 135 कोटी रुपयाच्या ठेवी जमा करून लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे. या त्रिस्तरीय रचनेमार्फत 1300 कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप केलं जातं. राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्हा सहकारी बँकांची एक साखळीच निर्माण झाली. मुंबईमध्ये प्रामुख्याने शेती हा व्यवसाय इथं नसल्यामुळे शेतीच्या ऐवजी मच्छीमार संस्थांना कर्ज देणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. मुंबई शहरामध्ये मच्छीमारांना सहकार्य करणं, कर्जदारांना त्यांच्या सहकारी संस्था किंवा व्यक्तिगत कर्ज देण्याला या बँकेने नुकतीच सुरुवात केलेली आहे. सहकारी चळवळीमध्ये प्रमुख उद्देश असा आहे की सहकारी संस्थांना मदत करणे आणि त्यातला महत्त्वाचा भाग ह्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना आम्ही कर्ज देतो. शहरामध्ये घर बांधणं हे मध्यमवर्गीयांना तसं अवघडच झालंय. मात्र हा प्रश्न सहकारी गृहनिर्माण पद्धतीमुळे तितकासा कठीण राहिलेला नाही. गेल्या 15 वर्षात राज्यातल्या सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांची संख्या 45,000च्या घरात गेली आहे. सहकारामुळेच अनेकांचं स्वप्नातलं घर हे प्रत्यक्षात उभं राहिलंय. घर बांधणीच्या कामाला सुमारे 80 वर्षांपूर्वी मुंबईत सुरुवात झाली सारस्वत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रूपानं. जेव्हा घरं बांधण्याकरता जागा उपलब्ध होती किंवा भाड्याने सहजरित्या घर मिळू शकत होतं, त्या काळामध्ये सहजीवन जगण्याच्या दृष्टीने एकत्र येऊन आपली घरं बांधावीत या दृष्टीने रावबहादूर तालमाकेनी ही पहिली सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली. सहकारी चळवळीमध्ये नागरी बँकांची ही कामगिरी फार मोलाची आहे. वैश्य सहकारी, मुस्लिम सहकारी, सारस्वत कोऑपरेटिव्ह, शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह, जनता सहकारी, रुपी अशा असंख्य नागरी बँकांनी लोकांचा विश्वास कमावून प्रचंड वेगानं प्रगती साधली आहे. त्यांच्या मार्फत सुमारे 9,500 कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं जातं. देशातली पहिली सैनिक सहकारी बँक साताऱ्यामध्ये सुरू झाली. आज तिचं कार्य 9 जिल्ह्यांमध्ये पसरलंय.
आजीमाई सैनिकांना वेळेवर घरं बांधण्यासाठी, लहान मोठे उद्योग करण्यासाठी, बी बियाणं घेण्यासाठी, दुभती जनावरं घेण्यासाठी सुलभ दरात आणि कमी वेळेत कर्ज मिळावीत या उद्देशानं ही बँक स्थापन केलेली होती. कापूस हे महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं पीक. कपाशीचं भविष्य लिहिणाऱ्या सहकारी सूतगिरण्यांचं सुतोवाच महाबळेश्वरच्या शिबिरातच झालं. कापसाला योग्य दर देणं, कापसाचा व्यापार सहकारी चळवळीच्या मार्फत हाती घेतला गेला पाहिजे म्हणून कापूस एकाधिकार योजनेची कल्पना आणि कापूस त्याच्याबरोबर सुताच्या गिरण्या आणि हँडलूम आणि पॉवरलूम यांची वाढ सहकारी पद्धतीवर महाराष्ट्रामध्ये केली गेली पाहिजे हा विचार पहिल्यांदा त्रोटक स्वरूपात महाबळेश्वरला मांडला गेलेला होता. कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकर सहकारी संस्थेनं 1962 मध्ये इचलकरंजी इथं सहकारी तत्वावर पहिली सूतगिरणी सुरू केली. तिचं नाव द डेक्कन कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल्स. ह्या इचलकरंजी क्षेत्रामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये बँकिंग, प्रोसेसिंग आणि इतर 5-6 सूतगिरण्यांनी जन्म घेतला. त्यामुळे इचलकरंजीचा औद्योगिक विकास झपाट्यानं ह्या सूतगिरणीच्या रूपानं वाढत गेला. इचलकरंजीला सुमारे 5000 यंत्रमाग आहेत. देशातल्या एकूण यंत्रमागांपैकी 8% यंत्रमाग एकट्या इचलकरंजीला आहेत. भारताच्या या मँचेस्टरमध्ये सुमारे 5000 माणसांना रोजगार मिळालाय. राज्यामध्ये एकूण 80 सहकारी सूतगिरण्या आहेत. विदर्भ विणकर सहकारी संस्था देखील या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावते आहे. सहकाराचा हा धागा दुग्ध व्यवसायातही घट्ट विणला गेलाय. गावागावात दुधाचं संकलन करून त्यावर प्रक्रिया करणाऱ्या सुमारे 35 सहकारी दूध योजना राज्यामध्ये आहेत. राज्यातल्या एकूण दूध पुरवठ्यापैकी 85% दूध पुरवठा सहकारी क्षेत्रातून होतो. गेल्या दशकाच्या मध्यापर्यंत आपल्या राज्यात बाहेरून दूध येत असे, पण आज आंध्र, मध्य प्रदेश, बिहार, बंगाल या प्रांतामध्ये महाराष्ट्रातनं दूध पाठवलं जातं. जवळजवळ 90% महिला ह्याच्यामध्ये दुधाच्या धंद्यामध्ये भाग घेतात. आणि आमचं दूध संघाचा मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्याचं कुटुंब हे दुधाच्या धंद्यावरच चाललं पाहिजे. कारण तुम्ही साखर कारखाने बघा, त्यांचा दर आता बघितला तर त्यांना परवडत नाही. तो मग साखर धंदा घ्या, सूतगिरणी धंदा घ्या, कुठलाही घ्या, तर शेतकऱ्याला रोख हातात पैसे जातात ते दूध संघामुळे जातात. त्यावेळी करवी तालुक्यामध्येच फक्त 500 लिटर दूध गोळा होत होतं, पण आता सध्या मात्र 5,40,000 लिटर दूध दररोज गोळा होतंय. पूर्वी हा दुय्यम धंदा म्हणायचा, दुधाचा धंदा हा दुय्यम धंदा होता, परंतु आता मात्र हा मुख्य धंदा झालेला आहे. थोडक्यात सांगायचं, दूध सांगायचं तर आमचा 320 कोटीचा टर्नओव्हर आहे. त्याच्यामध्ये 10 दिवसाची बिलं 5 ते 5.5 कोटी रुपयाची होतात आणि महिन्याचं जर बघितलं तर 16 ते 17 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना वाटतो. महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे की तुम्ही खेड्यात जावा आणि काम करा. गोकुळग्राम विकासमध्ये हेच आम्ही केलेलं आहे की आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबाला आम्ही भेट देतो, धंद्याविषयी माहिती देतो, त्यांना सगळे कसा धंदा करायचा माहिती देतो. प्रत्येक घरामध्ये आम्ही जाऊन पोहोचलेलो आहोत. दुधाच्या उत्पादनाबरोबरच लोणी, तूप, श्रीखंड, बिस्किटं आणि बेकरी उत्पादनही या संस्था करत आहेत. सर्वसामान्य माणूस हा स्वाभिमानाने जगता आला पाहिजे आणि स्वाभिमानानं जगून या परिसराची प्रगती करावी अशा प्रकारची कल्पना सहकार महर्षींची होती. गाईचं संकर केला पाहिजे, गाईला संकर केला पाहिजे हे सांगण्याकरता म्हणून सहकार महर्षी या तालुक्यातल्या लहान खेड्यामध्ये, लहान वस्त्यांमध्ये सुद्धा जाऊन संकरित गो पैदास का केली पाहिजे हे समजावून सांगण्याचं काम या ठिकाणी झालं. शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाकडे पाहिलं जात असे, मात्र आता हा व्यवसाय सहकारी पद्धतीने मोठ्या प्रमाणावर केला जातो. अनेक सहकारी साखर कारखान्यांनी कुक्कुटपालनाकडे विशेष लक्ष दिलं आहे. कुक्कुटपालन योजनांना पतसंस्थांनीही अग्रक्रमानं पतपुरवठा केल्यामुळे या व्यवसायाची वाढ
झपाट्यानं झाली. त्या लोकांना, ज्या शेतकऱ्यांना शेतीशिवाय जोड व्यवसायाची आवश्यकता आहे किंवा भूमिहीन शेतकरी आहेत, भूमिहीन लोक आहेत, अशा लोकांना एक उत्तम व्यवसाय हा पोल्ट्री व्यवसाय होऊ शकतो, या उद्देशाने हा व्यवसाय या ठिकाणी वाढवण्यात आला. एकट्या माळशिरस तालुक्यात 4 सहकारी संस्थांमध्ये दररोज सुमारे 4 लाख अंड्यांचं उत्पादन होतं. शेतमालाबरोबरच जीवनावश्यक वस्तूही योग्य किमतीत मिळाल्या पाहिजेत, या उद्देशानं ठिकठिकाणी सहकारी ग्राहक भांडारं सुरू झाली आहेत. ग्राहक सहकारी चळवळीमध्ये या ग्राहक भांडारांचा भक्कम आधार मिळतो आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराचं महत्त्व जाणलं आणि जोपासलं. आर्यभूषण हे मुद्रणालय बंद पडू नये म्हणून त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्या आर्यभूषणच्या जुन्या प्रेसनं आपला हा चालावा म्हणून सहकारी तत्वावर चालवावा अशा तऱ्हेनं एक संघटना निर्माण केली आणि त्यांनी यशवंतराव चव्हाणांना अशी विनंती केली की ही संस्था जर लोकांच्या ताब्यात गेली तर तिथं कदाचित एखादं मोठी बिल्डिंग होईल, 5 स्टार हॉटेल होईल, त्याच्याऐवजी तुम्ही वास्तू आणि परंपरा कायम ठेवणारी तुम्ही ताब्यात घ्या. त्याप्रमाणे यशवंतराव चव्हाण आणि प्राध्यापक परेख यांनी एक कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली आणि या संस्थेला त्यांनी स्थैर्य आणून दिलं. महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय ही मुद्रण क्षेत्रातली एकमेव सहकारी संस्था आहे. आज ती स्वतःच्या पायावर उभी आहे. इथल्या कामगारांसाठी आता घरकुल योजनाही साकार होत आहे. सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची गरज आहे हे ओळखून वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट ही राष्ट्रीय स्तरावरची संशोधन प्रशिक्षण संस्था पुण्यामध्ये स्थापन झाली. या संस्थेतर्फे दरवर्षी सुमारे 100 प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. सुमारे 2000 प्रशिक्षणार्थी त्यांचा लाभ घेतात. राज्य सहकारी संघातही सहकारी व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं जातं. राज्यामध्ये आज 2 सहकारी महाविद्यालय तर 13 प्रशिक्षण केंद्र आहेत. महाराष्ट्रामध्ये सहकाराचं रोप रुजलं, वाढलं. गोपालकृष्ण गोखले, विठ्ठलदास ठाकरसी, न. चिमकेळकर, चुनीलाल मेहता, लल्लूभाई सामळदास, धनंजयराव गाडगीळ, रमणभाई सरैया, विठ्ठलराव विखे पाटील, वैकुंठभाई मेहता, वसंतदादा पाटील, शंकरराव मोहिते पाटील, तात्यासाहेब कोरे, गुलाबराव पाटील अशा अनेक नेत्यांनी आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी हे सहकाराचं व्रत एका निष्ठेनं पाळलं. सहकाराचा प्रत्यक्ष लाभ इसवी सन 2000 पर्यंत 5 कोटी सभासदांना मिळावा यासाठी राज्य शासनानं व्हिजन 2000 हा व्यापक कार्यक्रम आखला आहे. विकास कार्यक्रम, त्यावर प्रभावी नियंत्रण आणि परिणामकारक प्रशासन या त्रिसूत्रीवर यामध्ये भर देण्यात आला आहे. एक ग्रामीण भागातल्या उद्योगधंद्याचं पर्व त्या महाबळेश्वरच्या शिबिरातल्या निर्णयामुळं आखलं गेलं आणि तो निर्णय अत्यंत कसोटीनं चालवण्याचं काम हे महाराष्ट्राचं राज्य झाल्यापासून आजपर्यंत चालू राहिलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्र एक सामर्थ्यशाली राज्य म्हणून आपल्या देशामध्ये पुढे येत गेलं. सहकाराचा हा वसा 21व्या शतकातही महाराष्ट्राला सर्व क्षेत्रात आघाडीवर नेईल असा विश्वास या सहकारी चळवळीनं नक्कीच निर्माण केला आहे.